साहेब तुम्ही पहिले सुरुवात तुम्ही करा. निकाल लागलाय विधानसभेचा त्याकडे तुम्ही कसं बघताय? असं आहे की आमची जी अपेक्षा होती तसा हा काही निर्णय नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आणि त्यामुळे मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्यासंबंधी भाष्य करू इच्छित नाही. निर्णय लोकांनी दिला. अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आले नव्हता, पण हा आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं व्यवस्था नक्की काय समजून घ्यायला आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांच्या जाऊन उभं राहणं. तर तुम्ही पायाची भिंगरी लावून फिरला, संपूर्ण महाराष्ट्र पायाची भिंगरी लावून फिरला. महाराष्ट्रात एवढ्या सभा घेतल्या वय वर्ष 84 असताना, तुमच्या वयावरती टीका केली आणि आता विरोधक अशी टीका करतात की आता पवार साहेबांना निवृत्तीची वेळ आलेली आहे, त्यांनी आता राजकारणात राहू नये म्हणून. मी काय करावं, मी आणि माझे सहकारी ठरवते. बरं, प्रश्न तो नाही. लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट या निवडणुकीमध्ये दिसतो का? कारण सरकारनं प्रमोटिंग लाडक्या बहिणीचं साहित्य प्रामुख्याने केलं होतं. असं आहे की जी माहिती आम्ही घेतो लोकांच्याकडनं, कार्यकर्त्यांच्याकडनं, त्याच्यामध्ये हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला लाडक्या बहिणीचा, त्या संबंधीचं ठिकठिकाणी लोकांच्याकडून ऐकायला मिळतं की हे एक महत्त्वाचं कारण आहे. प्रश्न नुसता लाडक्या बहिणी प्रत्यक्षपणानं त्यांच्या खिशात काही रक्कम ही देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर प्रचार हाही करण्यात आला की आम्ही हे काय 2 महिने अडीच महिने का काय त्याची रक्कम आता देतो आहोत. पण त्यांनी असं सांगितलं की आज देणार नाही, आम्ही सत्तेवर नसलो ते हे बंद होईल आणि हे बंद होईल याच्याबद्दलची चिंता ज्या वर्गाला होते त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान आम्हा लोकांच्या विरुद्ध केलं असं प्रायमाफेशी आम्हाला दिसतंय. 2019च्या तुलनेत 2024ला आता जास्त मतदान झालं, म्हणजे टक्केवारी जास्त आहे, मग ती याचमुळं वाढली असं पण म्हणता येईल का? साधारणतः असं दिसतंय की 2-1% महिलांचे मतदान वाढले असं आत्ताच्या आकडेवरून दिसतंय. कदाचित हे कारण असू शकतं. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला होता, महाविकास आघाडीला जो फायदा झालेला होता, ज्या जागा आलेल्या होत्या, त्यानुसार त्यावेळेला जी एक जनतेची महायुतीवरती जो असलेला रोष आहे तो रोष अजूनही तसाच आहे, असा काही ग्रह निर्माण झालेला होता का? त्यामुळे प्रचार यंत्रणा कमी राबवली गेली का मग याकडून? असं दिसत नाही. ही गोष्ट खरी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेने घेतली त्याच्यावर थोडंसं आम्हाला लोकांच्यात एक अधिक विश्वास होता. त्या अधिक विश्वासाच्यामुळे जेवढं आक्रमक रीतीनं या सण कॅम्पेन केलं, बघायचा प्रयत्न आम्ही केला, त्याहीपेक्षा अधिक काम करायची गरज असावी असं आता दिसतं. समन्वयाच्या बाबत काय सांगाल? कारण समन्वय या निवडणुकीमध्ये दिसून आला का महाविकास आघाडीमध्ये? नाही, त्याचा काय फारसा परिणाम नाही. पण मी आता महाराष्ट्रात जवळपास सगळ्या जिल्ह्यात फिरलो आणि तिथं काही राष्ट्रवादीचाच उमेदवार होता असं नाही, काँग्रेसचा काही ठिकाणी होता, उद्धव ठाकरेंचं काही होतं आणि समजा आमचा उमेदवार असेल तर इतर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते असं नाही, तेही राबवत होते. त्या सगळ्यांनी कष्ट केले, सामूहिक कष्ट केले, पण निर्णय हवा तसा हवा. बाबत शंका घेतली गेली काही नेत्यांनी. उद्धव ठाकरेंनीच शंका घेतली ईव्हीएम या मशीन बद्दल. आपलं काय नेमकं मत आहे याच्यावर? असं की मी ऐकलं काही सरकारांचं मत, पण त्याची ऑथेंटिक माहिती जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत या सिस्टीमच्या संबंधी मी काही भाष्य करू इच्छित आहे. पैशाचा वापर या निवडणुकीत झाला का? काय
असं जनरली आता ऐकायला मिळतं की यापूर्वी कधी राहिलं नव्हतं असं पैशाच्या संदर्भात या राज्यामध्ये झालं असं लोक सांगतात. सर मराठा वोट जे आहे हे की फॅक्टर आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण केलं, त्यामधनं ओबीसी समाज हा दुरवला गेला. ओबीसी समाजाबरोबर ती ब्राह्मण समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीला मिळाला आणि त्यामध्ये वोट राईज झाला महायुतीचा आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला. याबद्दल आपण काय सांगा? आणि साहेब त्याचा ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही, पण काही लोकांचं तुम्ही म्हणता तसं मत आहे. साहेब बटेंगे तो कटेंगे यासारख्या वाक्यामुळं थोडंसं ध्रुवीकरण झालं का? निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामागं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन फायमाफेशी दिसतो. राष्ट्रवादी आमची खरी अशी अजित पवार गटाकडून दावा केला जातो. त्याची कथा असं आहे की त्यांच्या जागा जास्त आहेत, ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण नाही. पण राष्ट्रवादी हा पक्ष त्याचा संस्थापक कोण आहे हे साधारणतः महाराष्ट्रात माहीत असावं. बारामतीकरांनी लोकसभेला तुमच्या पारड्यात यश टाकलं आणि आता विधानसभेला खूप मोठ्या प्रमाणात अजितदादांच्या पारड्यात टाकलं. असा बदल नेमका का केला असावा बारामतीकर? त्याचा बघायला कालच गोष्ट घेतली, गेल्या चौकशी करावंच लागेल. तर महायुतीबाबत असलेली नाराजी आपण लोकसभेला योग्य प्रमाणात मांडू शकला त्या सगळी इंडिया आघाडी, मात्र ती विधानसभेला मांडायला कमी पडलात का? नाही, साधारणतः आमच्या सगळ्या सहकार्यांनी कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केले, त्याच्याबद्दल काही कुठं अडचण नाही. नेते जे प्रमुख लोक आहेत त्यांनी कष्ट खूप केले, पण तरी हा रिझल्ट चालला. पण त्याच्यामध्ये लाडली बहीण हा एक इश्यू त्याच्यामध्ये दिसतो. कळत नकळत एक धार्मिक याला अँगल देण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तीने केला, त्याचाही फराव असावा असं ठरवून दिसतं. पण हे एक जे चर्चा केली जाते की समाजाच्या काही घटकांनी एकत्रित येऊन मतदानामध्ये एक वेगळा दृष्टिकोन घ्यावा असं केलं असं म्हणतात. त्याच्याबद्दलचं ऑथेंटिक पुरावे अद्याप आमच्याकडे नाही, पण आम्ही त्याचं खोलात जाणार आहोत. ओबीसीनी बऱ्यापैकी अनेकांना पाडायची भूमिका घेतलेली, ओबीसीचं मतदान त्याच बाजूने झालंय, आता तुम्ही अनालिसिस करताय तसं म्हणताय. असं ते म्हणता, असं काही लोकांच्याकडून आमच्या ऐकण्यात आलेले आणि आम्ही त्याचा खोलात जाऊन अभ्यास करणार आहोत. आणि त्याचं कारण आता ओबीसीचे काही प्रश्न असतात, त्याच्यात काही चुकीचं नाही ते मांडू शकतात, पण 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ओबीसीच्या दृष्टीनं मागणी एकेकाळी होती मंडळ आयोगाची. मंडळ आयोगाचा निर्णय माझा आहे. आज ओबीसीला हा जो निर्णय ठरतो त्याच्यामध्ये मंडळ आयोगाची मान्यता ही देशातल्या अनेक राज्यांनी केली नाही. त्यावेळी महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं, त्याचा बेनिफिट ओबीसीला मिळाला. हा एक भाग. त्याच्याशिवाय खाली आरक्षण, आरक्षणाचा निर्णयसुद्धा माझा होता, त्याचाही काही बेनिफिट हा निश्चित ओबीसीला मिळत होता. विशेषतः धनगर किंवा तत्सम हे निर्णय घ्यायचा पुढाकार त्यावेळी सत्तेत असलेल्या आमच्या लोकांनी आणि त्याचं नेतृत्वही माझ्याकडे होतं. त्या काळात हे सगळे निर्णय घेतले. त्यामुळे ओबीसीच्या मनात आम्हा लोकांच्यातली काही वेगळी भावना असावी असं जर कोणाला वाटत असेल तर ते आमच्या मनात होतच नाही. महाराष्ट्रातले बहुतांश नेते हे साधारण 30 ते 40,000 फरकाच्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट जी ईव्हीएम आणली गेली ती मध्य प्रदेशमध्ये जी वापरली होती ईव्हीएम तीच महाराष्ट्रात आणली गेली असा एक जनतेमधला कौल आहे, जनतेमधली चर्चा आहे. तर या बाबतीत काय तथ्य असेल असं वाटतं आपल्याला? काय ज्याची माहिती ऑथेंटिक माझ्याकडे नाही. काही लोक म्हणतात गुजरातवरून आले, काही म्हणतात मध्य प्रदेशवरून आले, पण त्याचा परिणाम याच्यात आहे ह्याच्यात भाष्य करण्याची माहिती आता माझ्याकडे नाही.
याच्या बाबतीत न्यायालयात आपण जाणार आहात का? महाविकास आघाडी न्यायालयात जाणार आहात का? आम्ही काय त्याचा विचार केलेला नाही. राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून आला नाही. ठीक आहे, तर त्यांच्या एकीला आमची राहत आहे. आम्ही कधी किंवा विरोधकांसुद्धा आमच्याबद्दल राहायची कधी अपेक्षा केली नव्हती किंवा स्वतःबद्दल सुद्धा इतक्या राहा मिळतील असं त्याने वाटत नव्हतं, पण झालेली आहे. साहेब तुम्ही जाहीरपणे भाषणात वाक्य वापरत होता की जे जे मला सोडून गेले ते यापूर्वी पराभूत झालेले होते. आत्ताची ही निवडणूक त्याला अपवाद ठरताना पाहायला मिळते, कारण राष्ट्रवादी सोडून गेलेली असं फार फिसिंग दिसतंय. या निवडणुकीत लोकांनी तो अँगल घेतला नाही. साहेब, सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा असं म्हटलं जातं. सोबत पश्चिम महाराष्ट्रानं देखील महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक वेगळी पकड ठेवलेली आहे. या बदलाचं तुम्ही वर्णन कसं कराल? नाही, पॉईंट असायचा या जिल्ह्याचं काय किंवा महाराष्ट्राचं काय, आम्हा लोकांची जी जनरेशन आहे तिच्यावर चव्हाणसाहेबांचे संस्कार आहेत, त्यांचे विचार आम्ही स्वीकारलेले आणि त्या विचारांना जे काम करणारे लोक होते त्याच्यातला मोठा वर्ग हा भाजप आणि तत्सम लोकांच्यावर गेला. ही जी वस्तुस्थिती आज जे आमच्यातून बाहेर गेलेले लोक होते त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना चांगले यश मिळाले, पण त्या सगळ्या लोकांची पूर्व पार्श्वभूमी बघितली तर चव्हाण साहेबांच्या किंवा गांधी नेहरूंच्या विचारामध्ये अनेक वर्ष सहभागी झालेले होते, हे नाकारण्यात अर्थ नाही. पण हे असताना सुद्धा त्यांनी संपर्क आणि सहयोग सहभाग हा भाजपवर ठेवला, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. चव्हाण साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही त्या काळातल्या जनसंघ किंवा नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते. वैचारिक अंतर जे त्यांनी ठेवलं ते अखेरपर्यंत ठेवलं. साहेब, संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं. संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं? कारण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई होती. अजित पवारांचं मार्जिन कमी झालं असलं तरी एक खूप काटेकी टक्कर झाली त्या पाहिलं. साहेब, त्याला जोडूनच एक प्रश्न, युगेंद्र पवारांना लवकर लॉन्च केलं गेलं असं वाटते? असं नाही, कुणीतरी उभं राहायला हवं होतं. त्या मतदारसंघ त्याचा वादा डायरेक्ट सांगून उद्या तिथं उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता. त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची. अजित पवार त्यांचं गेले अनेक वर्षाचं असोसिएशन, सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि एक नौका तरुण एका बाजूला, त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना होती. तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय. पक्ष फुटले, पक्षातनं परत नवीन निर्मिती केली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात. हा कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार? अरे की निकाल का लागला, काल हा निकाल का लागला, आज मी कराडमध्ये आहे. तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता, असे अनेक धक्के प्रश्न विचारले आपल्याला. हा निकाल सगळ्या लागल्यानंतर सुद्धा एखादा घरी वाचला असता. मी काही घरी वाचणार नाही. मी पुन्हा एकदा जी तरुण पिढी आम्हा लोकांचं काम करते, करू इच्छिते, त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असा सोसावा लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पुन्हा एकदा नव्या धोरणाही कर्तृत्वानं पिढी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे. लगेच दुसरा दौरा म्हणजे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायचं. म्हणजे लोकसभा आहे, त्याच्याची जिल्हा परिषद आहे, पंचायत संस्था आहेत, स्थानिक संस्था आहेत. कारण नसताना कराड उत्तरमध्ये यशवंत विचारांच्या नागरिकांना, मतदारांना बाळासाहेब पाटलांचा जो झालेला पराभव मान्य आहे, कुठलंही कारण नसतं. नाही, साहजिक गोष्ट आहे. आता बाळासाहेब इथं बसलेत म्हणून मी सांगतो असं नाही.
सार्वजनिक जीवनात बाळासाहेबांनी एक स्वच्छ चारित्र्याचा नेता, एक नंबर 2 लोकांसाठी प्रचंड असोसिएशन, नंबर 3 सरकारातल्या किंवा ज्या संस्था चालवतात ते इतक्या निर्मळ संस्था आहेत. आता सह्याद्री सरकारी साखर कारखाना महाराष्ट्रातले जे उत्तम चालणारे कारखाने, ज्यांचा व्यवहार अतिशय उत्तम आहे, कुणी होऊ शकत नाही, असं सगळं असलेल्या या व्यक्तीला असं मतदानात फरक अंतरा फरावं हा आमच्या सरकारचा धक्काच आहे. एका बाजूला इकडं आज आला असताना दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सरकार स्थापन करण्याची गडबड सुरू आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता? आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन म्हणले होते, ते कसे येतील की एकनाथ शिंदेचा चेहरा ब्रँडिंग केला होता? मी नाही सांगू शकत. असं आहे की त्यांच्याकडे 230 का 200 किती 230 इतकी प्रचंड वेळ होती, त्यामुळे त्यांना काही चिंता नाही. त्यांनी बसून निर्णय घ्यायचा, ते निर्णय आज उद्या काहीतरी घेते. साहेब, या निकालानंतर तुमची बैठक काही महाविकास आघाडीची बैठक होणार आहे का? आज तुम्ही कराडमध्ये आहात, पृथ्वीराज चव्हाणांची तुम्ही काय भेट घेणार आहात असं काय आहे? आज उद्याच्याला आमच्या जे उमेदवार निवडून आले ते आणि ज्यांचा पराभव झाला आमच्या, त्यांची बैठक उद्या जयंतराव पाटलांनी बोलवली. उद्या आमदारांची 10 आमदारांची, आणि परवाच्या दिवशी सर्व जे आमचे उमेदवार होते ते आणि त्या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष यांची बैठक जयंतरावांनी बोलवलेली आहे. पार्लमेंटचं काम उद्यापासून सुरू होतं आहे, पण या दोन्ही बैठकीला मी मुंबईत थांबणार. अजित पवार गटाचे अनिल पाटील यांनी असं म्हटले की अनिल पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की आता जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जे आमदार निवडून आले ते अनेक आमदारांच्या संपर्कात आहेत असं अनिल पाटील म्हणाले. म्हणजे त्यांना काय आता सरकार बनायला त्यांच्याकडे हवेच्या पेक्षा जास्त लोक होईल, त्यामुळे कोण कशासाठी कॉन्टॅक्ट. साहेब, महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती किंवा बंडखोरी झालेली पाहायला मिळाली. कुठेतरी एक वाक्यता नव्हती, याचा फटका बसला असं वाटतंय का? नाही, अनेक ठिकाणी होतं, काही ठिकाणी होतं, त्याचा काही फायदा फारसा झाला नाही. साहेब, महायुतीकडनं स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीनं मग अशी जो प्रश्न विचारला, पैशाचा तर वापर केला, पण तुझी मीडिया मॅनेजमेंट, कॅम्पेनिंग मॅनेजमेंटचा जो प्रकार होता भारतीय जनता पार्टीकडनं, त्याच्यामध्ये कुठंतरी महाविकास आघाडी कमी पडली का? कारण का मीडियामधले वर्तमानपत्र असेल, छोटे छोटे चॅनल्स असेल, अगदी यूट्यूब चॅनल्सपासून महायुतीने मॅनेजमेंट केली होती, तिथं महाविकास आघाडी कुठं कमी पडली का? आम्ही कोणी त्याच्यात लक्ष घातलेलं नव्हतं, निराळीच नव्हतं. त्यामुळे एक्झॅक्टली यूट्यूब किंवा ह्याच्यामधून काय प्रेझेंटेशन झालं याची मला कल्पना नाही. साहेब, शपथविधी असेल नवीन सरकारचा 1-2 दिवसात, आपल्याला निमंत्रण आल्यास आपण जाणार? पार्लमेंटचं सेशन सुरू झाले उद्यापासून. साहेब, विरोधी पक्षनेता आता आपल्याकडे येणार नाही कारण संख्याबळानुसार, तर विरोधी पक्षनेता राज्यात असावा अशा पद्धतीची काही भूमिका असणार आहे का? हो, पण त्यासाठी आवश्यक असलेली फिगर आज अपोजिशनकडे नाही. पण सरकारनं ठरवलं तर विरोधी पक्षनेता ठरवलं तर पण असावं की नसावं वाटतं विरोधी? असा विरोधी पक्ष नेता कधी असं योग्य, पण माझा पर्सनल अनुभव आहे की मला आठवतं 1980 साली माझ्या सहकार्यांच्यापैकी आम्ही एकंदरीत 18 आमदार होतो. मी परदेशात गेलो आणि परत आलो, त्या 18मध्ये 52 लोक अंतूर यांच्यावर गेले. मी 6 काळ नेता राहिलो. त्यावेळी विरोधी पक्ष नेता नव्हता, कारण फिगर नव्हती, पण आम्ही लोकांनी प्रभावी काम केलं, पुढची निवडणूक जिंकली. साहेब, छगन भुजबळ म्हणले की राष्ट्रवादी पक्ष आता अजितदादांचाच झाला आहे, निवडून आलेल्या आमदारांमुळे तो कौल मिळाला आहे आणि न्यायालयीन लढाईचा पण आता काही संबंध येणार नाही. छगन भुजबळ म्हणले आता राष्ट्रवादी पक्ष अजितदादा शेवटचं वाक्य न्यायालय कायद्याचा याचा प्रश्न सुटला आहे असं ते म्हणले. मला माहिती आहे असं आहे की कायदे कोर्टाचा निर्णय यापूर्वीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावानं इलेक्शन कमिशन आणि कोर्टाने यापूर्वी मान्यता दिलेली आहे. तो प्रश्न आता ओपन करण्याचं काही कारण नाही.
साहेब, या आलेल्या निकालानंतर येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचा काही विचार सुरू आहे का किंवा पाहायला मिळतील का? आता असं आहे की आमचे जिल्हाध्यक्ष आणि आमचे उमेदवार यांची बैठक 2 दिवसातच होती. त्याच्यात या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. तर असं आहे की याच्यानंतर आमची अशी अपेक्षा आहे की हे गव्हर्नमेंट तातडीनं स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाकी इतर लोकांसाठी गव्हर्नमेंट त्यांच्या निवडणुका घेतली. ते जर असेल तर आपण तयारी लागलं पाहिजे. त्याच्यात महाविकास आघाडी असेल, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकत्र येऊन महाविकास आघाडी निवडणूक लढवेल. ती काही चर्चा अजून झालेली नाही. त्याची बैठक होणार या 2 दिवसात. साहेब, गेल्या निवडणुकीमध्ये भाजपची काही फिगर कमी होती, त्यामुळे त्यांना मित्र पक्षांची खूप गरज होती. आता जवळपास ते 130च्या आसपास पुढे झाले. त्यामुळे हे मित्र पक्षांना धरून ठेवतील की त्यांच्यामध्ये देखील असंतोष निर्माण होईल, संघर्ष निर्माण होईल? एकंदर त्यांची आकडेवारी बघितली तर कुणी अस्वस्थ असेल किंवा नाराज असेल, हे नाराज होऊन आता काही उपयोग होणार नाही. नव्वदच इतकं आहे. त्यामुळे ती शोधाशोध कोणी करणार कधी असं वाटत. पृथ्वीराज चव्हाणांनी काल स्टेटमेंट केलं 2019 साली ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंचा उपयोग केला त्याच पद्धतीने अवस्था अजितदादांची होऊ शकते आणि एकनाथ शिंदेची होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये. पृथ्वीराज चव्हाणांनी अशी भीती व्यक्त केली. आता ज्या पद्धतीने नंबर्स आहेत भारतीय जनता पार्टीकडं मला सांगता येणार नाही. त्यांच्याकडे अधिक माहिती असेल. साहेब, महायुतीच्या एकत्र निवडून आलेल्या आकडेवारीबरोबर राज्यसभेवर जाण्याकरता अडचणीला असं वाटते का प्रत्येक पक्षाला? साहजिकच नंबरच नाही. महायुतीकडून एक जाऊ शकतो. ते अजून चर्चाही केली नाही. कालच निवडणूक आहे. आपण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला. या प्रचारावेळी आपणास महाविकास आघाडी विरोधात सुप्त लाट मतदारामध्ये आहे असं जाणवलं का? लोकांची नाराजी होती. आम्हा लोकांना प्रतिसाद होता. पण हे मी जरी सांगत असो तर ते मतांच्यामध्ये कन्वर्ट होणं याच्या संबंधीची काही सांगण्यासारखी स्थिती नाही. साहेब, एकनाथ शिंदे म्हणले की संख्याबळावरनं मुख्यमंत्रीपद आम्ही ठरवणार नाही, बसून ठरवणार. त्यात काही संघर्ष होण्याची शक्यता वाटते का? मला वाटत नाही. कारण भाजपकडे इतके 200 त्यांची किती आहे? हां, इतका मोठा आकडा आहे त्यांच्याकडे. त्यामुळे कोण त्यांच्या नादाला लागेल असं वाटत नाही. साहेब, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणजे देवाभाऊ हे नवीन चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, केंद्रात मंत्री म्हणून काम केलंय. या महायुती सरकारनं निवडणुकीत आश्वासन म्हणून ज्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या, लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या योजनांचा भार राज्य पेलू शकतं का आर्थिक परिस्थितीत? असं आहे की त्यांचा असा विचार केला असेल ना. आता हे जे आहे, आता लोक वाद वाटतील उद्यापासून किंवा आता बहिणीला पुढचा हप्ता कधी मिळेल. त्याच्यानंतर लोक वाद बघतील की विजेचं बिल आता अजिबात कधीच द्यायचं नाही. त्याची मागणी करायला कोणी येतं का काय. लोक आणि विशेषतः तरुण वाद बघतील की पदवीधरांना 4,000 रुपये देण्याचं जाहीर केलं तर ती रक्कम कधी मिळेल. या सगळ्या गोष्टी त्याच्याकडं ज्यांना लाभ होणार आहे त्या सगळ्यांचे लक्ष लागेल आणि हे सरकार जे बनेल ते नक्कीच त्यांची पूर्तता करेल. या निकालानंतर महाविकास आघाडी एकत्रितरित्या पुढे वाटचाल करणार आहे की काही विभागणी यामध्ये होऊ शकते? आमची बैठकच झाली आहे. बैठक होईल या 2-4 दिवसात. 90 जागांपैकी ओबीसीना ज्या 90 जागा होत्या त्यापैकी 77 जागा या महायुतीच्या आलेल्या आहेत. तर यामध्ये महायुतीकडं ओबीसी गट पूर्ण गेलेला आहे असं वाटत नाही का? मी त्याचा अभ्यास नाही केला अजून प्रत्येक मतदारसंघात. पवारसाहेब, पुन्हा एक चर्चेतला मुद्दा, पूर्वीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पवारसाहेबांनी आपला जो पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलीन करावा आणि काँग्रेसची ताकद आणि राष्ट्रवादीची ताकद एक संघ व्हावी आणि काँग्रेसचं पुन्हा नेतृत्व शरद पवार साहेबांनी करावं, एक अशी चर्चा आहे. माझ्या कानावर काय आली चर्चाच आहे म्हणून सांगतोय मी. महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अगोदर जाहीर केला असता तर त्याचा फायदा झाला असता.
मला काही फारसा वाटत नाही. सर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना नसण्याची पहिलीच वेळ आहे, कसं बघता तुम्ही याकडे? पहिलीच वेळ नाही, 1980 साली सुरुवाती झाली होती, 2-3दा झाली होती. पण नंतर त्यावेळेला 2-3 पक्ष एकत्र येऊन नेता बनवू शकत होते. आता ती पद्धत बंद झाली. तुम्हाला आठवत असेल, एकदा एका वर्षी मी होतो, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मृणाल गोरे होत्या, तिसऱ्या वर्षी आमचे मालेगावचे काय नाव त्यांचं मिळालं ते होते. साहेब, एवढ्या वर्ष आपण राजकारणामध्ये आहात, यशवंत नगरीमध्ये आहात, असा कधी प्रसंग आलेला होता राज्यामध्ये आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला मोलाचा सल्ला दिलेला, असा काही किस्सा आहे का जो आम्हाला ऐकायला मिळेल? अशी वेळ त्यांच्यासोबत कधी आली नव्हती. ते स्वतः विरोधी पक्ष नेता होते शेवटी. आता तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या बोलत आहे, शेवटचा प्रश्न, काय अभिप्रेत आहे महाराष्ट्राला? अभिप्रेत असणारं राजकारण घडत आहे का, किंवा महाराष्ट्र त्या दिशेने जातोय काय? काय आता तुमचा सल्ला असणार आहे? असं की अजून सरकार सुद्धा बनलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडनं उद्याच्या उद्या काही आशयात आणि अपेक्षा करायची काही योग्य नाही. त्यांना संधी तर द्यावीच लागेल. आणि त्यांच्या गव्हर्नमेंटची रचना काय, गव्हर्नमेंटच्या फळाची काय, हे कळेल पुढच्या 1 महिना 15 दिवस, त्याच्यानंतर भाष्य करू. महाराष्ट्राचं सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय भवितव्य आपल्याला काय दिसतंय आताच्या कालच्या निकालात? व्हायचं असं आहे की एका दिवसात त्याचं भाष्य करणं योग्य होणार नाही. पण आम्हाला लोकांचा प्रयत्न हवा राहील. काही झालं तर महाराष्ट्राचं सामान्य ऐक्य हे चांगलं राहिलं पाहिजे. आणि महाराष्ट्राचा नावलौकिक जो आहे, प्रगतीचा, विकासाच्या गतीचा रस्त्याने जायचा, त्याच्यामध्ये कुठली कमतरता येऊ नये. बदलला गेलाय का? लोकांचा कल उजव्या विचारसरणीकडे झुकतोय असं त्यांनी, किंवा उजवी विचारसरणी स्वीकारले असं काय वाटतं का या निकालातून? असं एक याच्यात एक कलर आहे असं लोक सांगतात की याच्यात एक धार्मिक अँगल हा सुद्धा कुठे ना कुठे आहे. आणि मी आता करारला बसतोय तर करारमध्ये असा अँगल असतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. फारसा नाही, फारसा. साहेब, 5 वर्ष काम करायचं आणि मग निवडणुकीला जायचं हे यापूर्वी होतं. आता राजकारणाचा ट्रेंड बदलला गेला का? कारण शेवटच्या 2-3 दिवसात ही गणित करतात, तोच निकाल येते. 5 वर्ष काम करायचं आमदारांनी आणि मग निवडणुकीला सामोरे जात होते आमदारांनी, ते निवडून यायचे कामाच्या जीवावरती. आता राजकारणाचा ट्रेंड बदलताना दिसतोय का? कारण शेवटच्या 2-3 दिवसात जे होते तोच पुढे निकाल. असं आहे की मतदारांच्या समोर काय काय नक्की पोचवलं जातं आहे आणि त्याचा परिणाम किती आहे याची माहिती घेऊन भाष्य करावं लागेल. पण अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी आम्ही बोललो तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्यांनी आपला कार्यक्रम लोकांच्या समोर प्रभावी रीतीनं मांडला. आमची आघाडी म्हणून एका विचारानं लोकांच्या समोर ते गेले. त्यातले अनेक लोक असे की वर्षानुवर्ष लोक बांधिलकी ठेवून विचाराशी ते लोकांच्यात काम करतच होते, करतील. आणि हे सगळे असताना एक वेगळा निकाल लागला, त्यामुळे ते साधून त्याच्यावर भाष्य करण्याच्या स्थितीत नाही. ते म्हणतात की थोडा आम्हाला खोलात जाऊन याचा अभ्यास करूया आणि नंतर मी तुम्हाला सांगतो. RSS सारख्या संस्थेनं सुद्धा सायलेंटली वर्ग केलं अशा पद्धतीची भूमिका भाजपचे नेते म्हणत आहेत. आता भाजपचे नेते सांगतात याचा अर्थ RSS होते तर त्यांची माहिती केवळ माझ्यापेक्षा अधिक ऑथेंटिक. आणि ऐकायला असं मिळतं की रँक अँड फाईल RSSची या निवडणुकीमध्ये उतरली होती. पण त्यांच्या विचारधारेच्या जवळचे जे उमेदवार असतील त्यासाठी ते उतरले तर कोणाला हरकत घ्यायचं काही कारण नाही, तो त्यांचा अधिकार. साहेब, दलित आणि मुस्लिम ही महाविकास आघाडीची वोट बँक असं म्हणून ओळखलं जात होतं. मात्र एकूण मताचा सगळे आकडेवारी बघता दलित आणि मुस्लिम यांनीच भाजपला मतदान केलं किंवा महायुतीला मतदान केलं असं दिसतं.
असं माहिती जी आम्ही घेतोय त्याच्यात असं दिसत नाही. त्यांनी रोजगारचा विषय ते मांडतात आणि स्वतः मात्र ते काही संभाजी ब्रिगेड किंवा शिवप्रतिष्ठानचे लोक टोप्या घालून प्रचार करतात, तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेता आलं असतं. कुठल्याही महाविकास आघाडीने नेत्याने घेतलं नाही. आता चोफ्या काय घातल्या, चोफ्या काय याचा काय उद्देश? प्रश्न असा आहे की बहुत जिया ही जी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून एक धार्मिक वर्गीकरण करण्याची भूमिका असावी असं फायदा दिसतं. महायुतीच्या धार्मिक ध्रुवीकरणाला यश आलं असं म्हणता येतं या निकालातून? एकदम नकार देता येत नाही. साहेब, महाविकास आघाडीचं जे काही मताधिक्य कमी कमी सगळीकडे दिसतंय त्याच्यामुळे ईव्हीएम मशीनवर काही ऑब्जेक्शन घ्यायला स्वभाव मिळतो. असं एकदा आमचा पराभव झाला. पराभव झाला तर उगीच मशीनच्या यंत्रणा निवडणूक आयोगाची याच्या संबंधीचा पुरावा जोपर्यंत आमच्याकडे नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही. 84 वर्षाचा योद्धा पुन्हा युद्धासाठी तयार आहे का? तुम्ही खचून गेलं दिसत नाही म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे साहेब, 84 वर्षाचा योद्धा तयार आहे का? असं आणखी 3 आठवडे पार्लमेंटचं सेशन आहे. ते जर संपलं किंवा आपली यात होईल. निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत केंद्र सरकारनं बदललेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं आपल्या पक्षफुटीनंतर निर्णय लवकर दिले नाही. हे सर्व पाहता लोकशाही कितपत म्हणजे लोकशाहीला धोका आहे की असं आहे. त्याच्यामध्ये शिवसेनेचे एक नेते आणि पार्लमेंटचे सभासद त्यांनी कारण याच्यावर भाष्य केले आणि त्यांच्याकडून ती अधिक माहिती घेणार. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जर आधीच निर्णय दिला असता तर हे घडलं नसतं अशा पद्धतीची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. आपण काय याबद्दल सहमत आहात? असं आहे की मी त्यांचं स्टेटमेंट वाचलं पण त्याचा नक्की याच्यात काय रोल होता न्यायाधीशांचा, त्यांनी उशीर लावला त्याचे काय परिणाम झाले का याचा मी अभ्यास केलेला नाही. आणि कसं आहे ज्युडिशरी हिची एक प्रतिष्ठा ठेवावी, त्याच्या संबंधीचं जाहीरपणानं भाष्य करण्यात शक्यता आमच्यासारख्या लोकांनी टाळावं. साहेब, झारखंडमध्ये हेमंत सोरेनना भयंकर त्रास होऊन सुद्धा चांगली मेजॉरिटी त्या ठिकाणी घेतली. थोडं झारखंडच्या निकालाबाबत काय बोलायला? असं आहे की आजच मला तिकडचे काही सहकारी सांगत होते की एक आणखीन एक याला अँगल असं काही लोक सांगतात. अँगल काय, 4 महिन्याच्या पूर्वी एक निवडणूक झाली हरियाणा आणि जम्मू काश्मीर. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपच्या विरुद्ध जे फोर्सेस आहेत आमच्यासारखे त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपकडे गेलं. आता त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली महाराष्ट्राची निवडणूक ही ठरलेल्या महिन्यापेक्षा 1 महिना लेट केली आणि ती लेट केली ती झारखंडवर गेली. झारखंडमध्ये काँग्रेसचा यश आहे आणि इथं अपयश आहे. त्यामुळे एक लहानसं राज्य यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी असं काहीतरी एक वेगळा गमतीदार ट्रेंड दिसतो. म्हणजे उद्या त्याला कुणी म्हणायला नको की या मशीनच्या संबंधी तुम्ही याचा अनुष्ठान घेता, त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना तर हेच मशीन होतं. लक्षात आलं तुला? महाराष्ट्राची सोनं देणारी कोंबडी आहे त्यामुळे ती पाहिजे भारतीय जनता पार्टी. चव्हाण साहेबांची पुण्यतिथी आहे, चव्हाण साहेबांना गुरु मानता. उद्या त्यांच्यासमोर आपण काय करणार किंवा तुम्ही त्यांचं सगळं राजकारण पाहिलेलं आहे? बाकी काय जाऊन नतमस्तक व्हायचं आणि आपल्या कामाला लागायचं. सर, तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला की एक मोठं राज्य भाजप भारतीय जनता पार्टीला पाहिजे, छोटं राज्य काँग्रेसला दिलं. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे
राहुल गांधींनी स्पेसिफिक अदानींवरती आरोप केलेले आहेत आणि अदानींचा पैसा हा सगळा इथं वापरला गेला. माहिती आहे राहुल गांधींनी जे काही बोलले त्याची माहिती त्यांच्याकडे असते. उद्या आम्ही दिल्लीत जाऊ पार्लमेंटला तेव्हा कदाचित गावाकडे विचारतो. सर तुम्ही इच्छा व्यक्त केली होती की महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री पाहायला हवी, त्याचा अर्थ काय घ्यायचा? मी ह्याच्यापूर्वी भाषा केलेली नाही. लोकांची असे अपेक्षा. साहेब 99 नंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचा एकही खासदार नाही किंवा आमदार नाही. याकडे कसं बघतं की पहिले 2 खासदार सगळे आमदार आणि असं आहे की कोल्हापूर जिल्हा तिथे आम्हाला काही मिळाले. सातारा पुण्यामध्ये अर्थापैकी फक्त 1 जागा. सोलापूर सोडला तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी अशी अवस्था आहे. सोलापूर एकच जिल्हा आहे तिथं आम्ही 5 लोक उभे केले होते, त्यातले 4 आले. साहेब शिवसेना कुणाची हा जसा प्रश्न या निकालानंतर मिळाला तसाच राष्ट्रवादी कुणाची हा देखील प्रश्न उपस्थित केला जात होता. आता या निकालानंतर तुमचं याच्यावरती काय? माझं म्हणजे याचा कोर्टाने निकाल दिलाय. कोर्टाने स्वच्छ असा निर्णय दिला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावाचे त्या पक्षाला मान्यता दिलेली आहे. थँक्यू सर. कार्यकर्ते